नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असतील आणि मीही मस्त मजेत आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो लहान मुलांच्या टिफिन बॉक्सवर आहे. तर रोज मुले चपाती आणि भाजी खाऊन कंटाळले असतील डब्याला, तर चपाती आणि भाजी एवढाच पौष्टिक पदार्थ जर आपण त्यांना डब्याला दिला तर ते आवडीनेही खातील आणि डब्बा संपूर्ण आणतील. तर मग बस, तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इकडं मी चहा ठेवला आहे आणि सोहमसाठी इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता पाणी गरम झालं तर आता मी इथं करते टिफिनची तयारी. तर मी इथे घेतलेली आहे कोबी. तुमच्याकडे कोणती भाजी उपलब्ध असेल ती तुम्ही घेऊ शकता. मी इथं पत्ताकोबी घेतलेली आहे. पत्ताकोबीऐवजी तुम्ही गाजर, बीट किंवा उकडलेली फ्लावर किंवा बटाटा किंवा पालक, मेथी याचाही उपयोग करू शकतात. आता पत्ताकोबी घेतल्याच्या नंतर ना पत्ताकोबी मी खिसून घेतलेली आहे आणि इथे कोथिंबीर आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिना घेतलेला आहे. तर हे मस्तपैकी असं बारीक चिरून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ना ह्याच्यामध्ये जे आपले पिझ्झाबरोबर येतात जे मसाले, चिली फ्लेक्स आणि हर्ब्स, ते टाकून घेतलेलं आहे जेणेकरून ते टेस्टी लागावं. आता भाज्या जात आहेत म्हणल्यावर हे ऑब्वियसली पौष्टिक झालंच आहे, पण टेस्टी पण व्हावं त्याकरता आता इतर मसाले टाकून घेतलेले आहे. थोडीशी मी लाल मिरची टाकलेली आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहेत, आता थोडीशी हळद टाकत आहे आणि त्यानंतर आता चवीपुरतं मीठ घालून घेते आहे. तुम्हाला जसे मसाले तुम्हाला हवे असतील त्यानुसार तुम्ही टाकू शकता. त्याच्यात हलकासा कांदाही चिरून टाकू शकता तुम्ही. आता यामध्ये मी ठेवते माझे जे एक्स्ट्रा स्पेशल मसाले असतात ते. तर यामध्ये मी टाकलेला आहे चाट मसाला, घरगुती जो कांदा लसूण मसाला असतो तोही टाकलेला आहे आणि धन्याची जिऱ्याची पूड जी वाटण असतं ते टाकलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ. आता जिरे टाकलेले ओवा टाकलेला आहे आणि साखर टाकलेली आहे. सोलापूर म्हणल्यावर साखर येतेच प्रत्येक गोष्टीमध्ये, तर थोडीशी चिमूटभर साखर टाकलेली आहे. आणि आता आलं ह्याच्यावर थोडंसं मी किसून घेतलेलं आहे कारण लसूण इकडं वापरला नाही. आणि आता हे टाकलेलं आहे मी ज्वारीचं पीठ आणि त्यानंतर टाकत आहे थोडंसं बेसन पीठ. मग झाले की नाही मंडळी, अगदी पौष्टिक सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये एक जिन्नस झालेल्या आहेत. व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे. तर मीठ टाकल्यामुळे पत्ताकोबीला पाणी सुटतं, जेवढं लागेल तेवढंच टाकावं. आणि तेलामध्ये मस्तपैकी असं आता मळून घेतलेलं आहे. वट्टा स्वच्छ पुसून घेते आधी कारण इकडं तिकडं पीठ पडलं होतं. आणि आता पीठ मस्त भिजून निघालेलं आहे. 5 ते 10 मिनटं तुम्ही ठेवू शकता किंवा पीठ जर माऊसर मळलं असेल तर लगे तुम्ही करू शकता. तर आणखीन एकदा मी वट्टा पुसलेला आहे, माझी सवयच आहे. तर आता मस्तपैकी कोरड्या पिठामध्ये हे जे पीठ आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं. आता गंमत अशी आहे की सुरुवातीला तुम्हाला भाकरीसारखं थापावं लागतं याला. अगदी भाकर कशी थापतो आपण तसंच थापावं लागतं, बघू शकता मी. तर भाकरीसारखं थापून घेतलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की आता चिटकणार नाही आहे, व्यवस्थित झालेलं आहे, त्यावेळेस तुम्ही ह्याच्यावरती बेलनं फिरू शकता. तर हीच रेसिपीची ही खासियत आहे. भाकरी आणि चपातीचं दोन्ही मिश्रण आपल्याला याच्यात बघायला मिळतं. तर अशा प्रकारे लाटून घेतली आहे. आणि पूर्ण जर तुम्हाला थापूनच करायचं असेल तर ते थोडंसं जाडसर बनतं. तर म्हणून नंतरनं बेलन त्याच्यावर फिरून घ्यायचं आहे आणि असे त्याला छिद्र पाडायचे आहे जेणेकरून सगळीकडून तेल त्याच्यामध्ये आत जाणार आहे. तव्यावर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आणि आता हे जे आपलं थालीपीठ आहे ते खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मिक्स पिठाचं, व्हेजिटेबल असणारं, भाज्या भरपूर पौष्टिक असणारं हे असलं थालीपीठ मुलांना जर दिलं तर त्यांना आवडेलही आणि त्यांची तब्येतही मस्त राहील, पौष्टिक गोष्टी त्यांच्या पोटामध्ये जातील. तर अशा प्रकारे मी आता छानपैकी खरपूस भाजून घेतलेला आहे. एक साईड भाजून झालेली आहे, दुसरी साईडही भाजून घेते आणि बाकी दुसरं बनवायला लगेच घेतलेलं आहे. आपणही खाऊ शकतो, खूप छान आणि खूप चविष्ट लागतं. तर बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे. तर सुटलं की नाही मंडळी तोंडाला पाणी, तर या सगळेजण खायला. तर मग अशा प्रकारे माझे भरपूर 4-5 थालीपीठ बनवून तयार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर.